लग्नानंतर होईलच प्रेम या पुढच्या अपडेटमध्ये काव्याला अनिशा सांगत असते, अगं काव्या, जेव्हा पार्थला त्रास होतो तेव्हा तुला त्रास होतो. पार्थला काही हवं असेल तेव्हा तुझा जीव कासावीस होतो. तर तूच मला सांग ना, हे प्रेम नाही तर काय आहे? तू थोडा विचार कर ना यावर. तर हे आपल्या काव्याला पटतं आणि तेव्हा आपला पार्थ हॉस्पिटलमध्ये असतो आणि त्याची हालचाल जी असते ते पाहून खरंच काव्याचा जीव कासावीस होतो. आता इकडे नंदिनी देवापुढे हात जोडून उभी राहते आणि गणपती बाप्पाला म्हणते, देवा, मला माझा आनंद निवास परत पाहिजे. माझी काहीही चूक नसताना मला ही का शिक्षा? मी काय करू? याच्यातून कशी बाहेर पडू? असं तिथे म्हणतच असते. तेवढ्यात देवाला प्रार्थना करतच असते. तेवढ्यात एक सदस्य दरवाजामध्ये येऊन उभा राहतो आणि तो म्हणतो, मी सांगू? आता हा नेमका सदस्य कोण असणार आहे? नंदिनीच्या या संकटात कोण धावून येणार आहे? हे पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा. आणि पुढचा अपडेट सुद्धा मी तुम्हाला देणार आहे की नेमका हा सदस्य कोण आहे. वेळेच्या आधीच हे अपडेट घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं आणि पुन्हाच भेटू आपण अशा छान व्हिडिओ सोबत.